नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, चंद्रपूर जिल्ह्यामधून या ठिकाणी गडचिरोली नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक चौथा पहा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, मोडक सागर धरण बघा ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 7 पहा, फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, एलिफंटा व घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, एलिफंटा आणि घारापुरी लेणी विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कांजीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 16 सप्टेंबर या दिवशी बघा ओझोन दिवस असतो। प्रश्न क्रमांक 13 पहा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला तो कायदा आहे? बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक बघा अधिनियमन हा कायदा सन 1994 या वर्षी बघा या ठिकाणी पास झालेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? बघा, सन 1992 मध्ये झालेली पहिली जागतिक वसुंधरा बघा या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी बघा परिषद संपन्न झाली होती। प्रश्न क्रमांक 15 पहा, पुढलर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? पुढलर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पुढलर लेणी बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भामरागड टेकड्या बघा गडचिरोली या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 17 पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे? बघा, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये बघा साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचं बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, WTO ची स्थापना कोणत्या साली झालेली आहे?
बघा सन 1995 या साली WTO ची स्थापनाही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं बघा राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा भारतामध्ये बघा 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण सन 1969 या वर्षी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असलेलं राज्य म्हणजे तामिळनाडू राज्य हे पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील KR नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, भूतान या देशाला भारतामधील खालीलपैकी किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा भूतान या देशाला भारतामधील एकूण 4 राज्यांच्या सीमा जोडतात. प्रश्न क्रमांक 24 पहा, भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरुवात केली होती? भारतामध्ये बघा डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ यांना सुरुवात ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली? बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा 9 डिसेंबर सन 1946 बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती. बघा प्रश्न क्रमांक 26 पहा, धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील धन विधेयक बघा सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये मांडतात. प्रश्न क्रमांक 27 पहा, राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करा? राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण खालीलपैकी किती सभासद नियुक्त करतात? बघा या ठिकाणी 12 सभासद नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र बघा औरंगाबाद या विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? बघा नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केलेली आहे? बघा समता संघ यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांच्या ठिकाणी अभ्यास हा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल सन 1930 मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता? बघा दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा हा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सभेचे बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा राष्ट्रीय सभेचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी ते भरले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ बघा एका वेळी खालीलपैकी किती वर्षांनी वाढवता येतो? बघा आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा कार्यकाळ बघा एका वर्षांनी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार बेटे बघा खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? बघा अंदमान आणि निकोबार बेटे बघा कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 39 पहा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? बघा राज्य विधिमंडळाचं बघा वरिष्ठ सभागृह बघा विधान परिषद बघा राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केशव कुमार बघा केशव कुमार या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा केशव कुमार
या टोपण नावाने बघा लेखन करणाऱ्या बघा लेखकाचं नाव बघा या ठिकाणी बघा प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा या ठिकाणी 12 जून या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक पुढचा सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण बघा जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा समाजवादच का हे पुस्तक खालीलपैकी बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा जयप्रकाश नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा नायटिंगेल ऑफ इंडिया असे बघा सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला? बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा सन 1928 वर्षी बघा बारडोली सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी बघा त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 49 पहा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी पुणे या ठिकाणी बघा आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पंडित रमाबाई यांनी स्थापना ही केली होती. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1887 मध्ये बघा भारतामध्ये बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना बघा MG रानडे यांनी स्थापना ही केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.